नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी परभणी जिल्ह्याकरता दिनांक 27 आणि 28 सप्टेंबर रोजी येलो अलर्टचा इशारा दिला आहे. एकूणच जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं. नागरिकांनी खोटी माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी लक्षात घेता जिल्ह्यामध्ये एकूण 21 तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 19 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरी आणि निम्न दुधना हे धरणे, ढालेगाव, तारोगव्हाण, मुदगल, डिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी आणि पिंपळदरी हे निम्न पातळी आणि मध्यम प्रकल्प इत्यादी पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे सदर धरणे, उच्च पातळी बंधारे, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव इत्यादीमधून सद्यस्थितीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा आणि दुधना आणि सदर नद्यांच्या उपनद्या, ओढे, नाले इत्यादी तुडुंब भरून वाहत आहेत. नागरिकांनी पर्यटनस्थळी, नदीकाठ आणि रस्त्यावरून पाणी वाहत असेल अशा ठिकाणाहून धोकादायकरित्या प्रवास करणं टाळावं. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षितता निश्चित करणे इत्यादीबाबत प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पूर्णा तालुक्यातील मोजेत सोळावा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण 3 स्थानिक नागरिकांना अग्निशमक दलाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं सुरक्षित बाहेर काढलं आहे. सदर पूर परिस्थितीच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय सैन्य दलाची तुकडी पाचारण करण्यात आली आहे. सदर तुकडीचे नेतृत्व मेजर कमाल हे करत आहेत. ही तुकडी छत्रपती संभाजीनगरहून परभणीकरता रवाना झाली आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गंगाखेड तालुक्यातील गळाटी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड पालम तसेच गंगाखेड राणी सावरगाव हा रस्ता बंद करण्यात आला आहे. गंगाखेड, पूर्णा, पालम या तीनही तालुक्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर आहे. पोलीस स्थानक चोडावा हद्दीत पूर्णा ते नांदेड रोडवर मौजे चोडावा गावाजवळ पाणी वाहत असल्यामुळं वाहतूक बंद करण्यात आली आहे. योग्य बंदोबस्त लावण्यात देखील आलेला आहे. चोडावा तालुका पूर्णा येथे पाण्याच्या टाकीवर एक व्यक्ती पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. नगरपालिका आणि महसूल आणि पोलीस पथकाने पूर्णा तालुक्यातील सदर व्यक्तीला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालम तालुक्यातील नाव्हा आणि पालम शहरातील काही व्यक्तींना घरात पाणी गेल्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. पालम तालुक्यातील शेखराव राजूर आणि पूर्णा तालुक्यातील चोडावा या ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पालम तालुक्यातील गुळखंड जवळा येथील केशव विठ्ठलराव बोराडे आणि गंगाबाई केशव बोराडे या दोघांनाही पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. मौजे चोडावा तालुका पूर्णा येथील मोठी नदीमध्ये आखाड्यावर अडकलेल्या निवृत्ती हिरामन हातागळे आणि त्यांची एक म्हैस आणि वासूर यांना देखील सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे मासोळी डॅम हा देखील ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान या पूर परिस्थितीचा आज आमदार रत्नाकर गोट्टे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर आणि प्रशासनाच्या वतीनं आढावा घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थिती लक्षात घेता 27 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील एकूण 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनानं घेतली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील दैठणा या ठिकाणी 79 मिलीमीटर, पिंगळी 65.8 मिलीमीटर, परभणी ग्रामीण 65.8 मिलीमीटर, गंगाखेड तालुक्यामध्ये गंगाखेड 106.3 मिलीमीटर, महातपुरी 91.5 मिलीमीटर, माखणे 82.3 मिलीमीटर, राणी सावरगाव 143 मिलीमीटर, पिंपळदरी 111.3 मिलीमीटर, पूर्णा तालुक्यातील पूर्णा या ठिकाणी 75 मिलीमीटर, ताडकळस या ठिकाणी 97.8 मिलीमीटर,
लिमला या ठिकाणी 77 मिलीमीटर, कात्नेश्वर या ठिकाणी 67.5, चोळबा 85.8, कावलगाव 99.8 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. पालम तालुक्यातील पालम या ठिकाणी 153.3, चाटोरी या ठिकाणी 143, बनवस 139.8, पेठशिवणी 111.5, रावराजूर 113 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर सोनपेठ तालुक्यामध्ये आवलगाव या ठिकाणी 65.8 आणि वडगाव या ठिकाणी 76.8 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील अशाच प्रकारची नोंद घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 19 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. मागील 24 तासामध्ये सरासरी हिंगोली जिल्ह्यामध्ये 66.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वसमत तालुक्यात सर्वात जास्त 99.1 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 26.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज म्हणजे 27 सप्टेंबरपर्यंत नोंद झालेला पाऊस याप्रमाणे: हिंगोली 66.3, कळमनुरी 64.7, वसमत 99.1, औंढा नागनाथ 70.5 आणि सेनगाव तालुक्यात 26.5 मिलीमीटर पाऊस पडला. हिंगोली तालुक्यातील 5, कळमनुरी तालुक्यातील 3, वसमत तालुक्यातील 7 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 4 अशा एकूण 19 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील हिंगोली, शिरसम, बासंबा आणि माळीहोरा मंडळात प्रत्येकी 80 मिलीमीटर, तर डिग्रस मंडळात 71.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी या ठिकाणी 103.8, वाकोडी 107 आणि डोंगरकरा मंडळात 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वसमत तालुक्यातील वसमत आणि हयातनगर मंडळात 128.8, आंबा 112.3 मिलीमीटर, गिरगाव 67.5, हट्टा 73, टेंभुर्णी 78.3 आणि कुरुंदा मंडळात 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा मंडळात 77.8, येळेगाव 71.3, साळणा 66.3 आणि जवळा बाजार मंडळात 66.5 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सेलू शहरातील सखल भागामध्ये देखील पाणी साचलं आहे. शहरातील रहमाननगर, धिसेकानगर, फुलेनगर, साईनगर वसाहतीतील नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे. त्याचप्रमाणे काही नाल्या या तुंबल्या आहेत. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन या नाल्या स्वच्छ करून पाण्याला वाट काढून दिली आहे. आज आठवडी बाजार होता, मात्र पाऊस असल्यामुळं आठवडी बाजार हा रद्द करण्यात आला आहे. या पावसामुळं शहराला जोडणाऱ्या सेलू राजवाडी, वालूर, सेलू हातनूर वालूर, सेलू पाथरी, सेलू परभणी हा रस्ता बंद झाला आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनानं सतर्क राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. नदीलगतच्या गावांना संरक्षित ठिकाणी जाण्याचं सांगितलं आहे. तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा यांनी देखील नागरिकांना सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे. तालुक्यातील वालूर, चिकलठाणा, धामणगाव, डिग्रस, मोरेगाव इत्यादी ठिकाणी घराच्या भिंती कोसळून नागरिकांचं नुकसान झाले आहे. औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं आज दुपारी 4 वाजता सिद्धेश्वर धरणाचे 6 गेट 0.3 मीटरने वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाचे एकूण 6 दरवाजे 0.61 मीटरने व 8 दरवाजे 0.3 मीटरने सुरू होऊन त्याद्वारे 16,264 क्युसेस इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पूर्ण नियंत्रण कक्ष सिद्धेश्वर धरण यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.